होणार आहे आप्पे. आप्प्यांसाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे 2 वाटी बेसन, 1 वाटी दही, मीठ, मिरची, लसूण, जिरं, गव्हाचं पीठ 1 वाटी छोटी, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 टमाटे बारीक चिरलेले आणि लागेल तसं मी पाणी यूज करणार आहे. हे माझ्याकडे आहे आप्प्याचं भांडं. मी ते नेमकंच आणलंय. माझ्याकडे नव्हतं, पहिले छोटं होतं पण त्याच्यामध्ये एवढे होत नव्हते, त्यासाठी मी मोठं आप्प्याचं भांडं आणलंय. आता मी बनवायला सुरू करते. आता मी हे बेसन टाकते. आता बेसनामध्ये मी पहिले अगोदर दही टाकून घेते पूर्ण 1 वाटी, जेवढं मी सांगितलं होतं तुम्हाला तसं. हे पूर्ण आता मिक्स करू आपण. मीठ टाकलंय मी. आता हे पूर्ण बॅटर मिक्स करू. लागल तसं थोडं थोडं पाणी टाकत जायचं. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर फार पातळ होऊन जाईल. थोडं मिक्स करत राहायचं. हे बॅटर चांगलं एकजीव झालं, सांगितलं होतं एकजीव होईपर्यंत हटलंय मी. आता त्याच्यामध्ये टाकलंय मी गव्हाचं पीठ. आता ते पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण. हे बघा छानपैकी सर्व मिक्स झाले. याच्यामध्ये गिठुळ्या वगैरे काहीही झालेल्या नाही, एकदम अलगद मी थोडंसं पाणी टाकले त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया लसूण, जिरी, हे सर्व टाकलंय मी. त्याच्यानंतर बारीक चिरलेली मिरची, आता कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरलेलं, आता कांदा. कढीपत्त्याचा तडका द्यायचा, म्हणजे शेंगदाण्याची चटणी तयार होईल. खायला आप्यांसोबत एकदम स्वादिष्ट लागते आणि चांगली लागते. आता जे आपण हे पीठ जे मिक्स केले, आता आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी असंच सोडू. तोपर्यंत मी दुसरी तयारी करते. ह्या आप्याच्या भांड्याला ऑइल लावून घेत आहे. बघा असं सर्व भांड्यांना ऑइल लावून घ्यायचं. आता माझं झालेलं आहे ऑइल लावून, आणि मी हा गॅस पण चालू केलेला आहे. हे बघून घ्या तुम्ही, फुल गॅसवर. आता त्याच्यानंतर मी हे पेस्टमध्ये थोडीशी चटणी टाकत आहे, नॉर्मल, जास्त पण नाही टाकायची आहे. छोट्या चम्मचनी टाकली मी, एकदम थोडीशी चवीसाठी. हे बघा आपलं बेटर मस्तपैकी छान झालेलं आहे. आता मी या भांड्यांमध्ये बेटर टाकत आहे. जास्त पण नाही भरायचं आहे, कारण ते फुटतात. बस हे बघा, हे असा कलर आला ना ते झालं, बघू शकता तुम्ही. आता हे पलटी करायची. अरे बापरे, थोडी जास्तच झालेत ते. थोडं लवकर झाकण काढा तुम्ही. मी 5 मिनटं थांबले होते, तुम्ही 3 मिनटातच काढून घ्या, कारण की हे बघा थोडेसे ते जळाले. आणि हे नवीन भांडं आहे ना, याचा थोडा अंदाजा बी मला माहिती नाही आहे. आता अंदाजा कळून गेलाय मला की 3च मिनटं ठेवावं लागणार आहे म्हणून. हे बघा पण छान झालीत बरं का, म्हणजे फुटतं वगैरे सर्व. हे